काय म्हणलं? चार्ज Q2 of mass m revolve around stationary charge Q1 in a circular orbit of radius r. Orbital periodic time of charge Q2 will be 1/k ची व्हॅल्यू दिले, बरोबर. आणि ऑप्शन बघा, वेगळा ऑप्शन प्लस ऑप्शन मध्ये काय 4/mr and k. मी ऑप्शन मध्ये केच्या फॉर्म मध्ये फॉर्म सॉल्व्ह करायचे आपल्याला. प्रॉब्लेम तुम्ही कळाला काय की काय केलेलं की चार्ज Q2 ऑफ मास m रिव्हॉल्व म्हणजे ह्यामध्ये एक स्टेशनरी चार्ज आहे प्लस Q1 आणि त्याच्या अराउंड चार्ज Q2 ऑफ मास m रिव्हॉल्व व्हायला आहे, बरोबर. रिव्हॉल्व with angular velocity omega and tangential velocity v. आता सांगा काय फाइंड करायचं? म्हणजे सिम्बॉल वाईज काय फाइंड करायचंय? टी फाइंड करायचं. मग कन्सेप्ट कुठला वापरणार? हा आरक्यू सगळीकडेच आहे का एकामध्येच आहे? नाही, एकामध्येच फक्त आर क्यूब आहे. त्या थिंकिंग केला तर ऑप्शन कुठले येणार? ए, कारण डिवाइड बाय आर क्यूब आहे, अजून एक आर क्यूब आहे बट डिवाइड बाय आहे, त्यामुळे ऑप्शन ए बरोबर आहे टाइम पिरियडचा. हे कन्सेप्ट जवळपास सेम असतात, बट कन्सेप्ट थेरी कशी आहे की ज्यावेळी मुव्हिंग अलॉंग सर्क्युलर पाथ एक फोर्स सेंट्रीपेटल फोर्स द्यायला पाहिजे. मग सेंट्रीपेटल फोर्स कोणी दिला? सेंट्रीपेटल फोर्स. ओके, आता सेंट्रीपेटल फोर्स काय आहे? आता टाइम फाइंड करायचं म्हणून एम आर ओमेगा स्क्वेअर. मग चार्ज मधला फोर्स काय असतोय? इलेक्ट्रोस्टॅटिक फोर्स ऑफ रिपल अट्रॅक्शन और रिपल्शन. यामध्ये हा किती असतोय? के Q1 Q2 बाय रेडियसचा स्क्वेअर. आर इज रेडियस. आता एम आर ओमेगाची व्हॅल्यू काय पुट करायची? 2π/t. बरोबर, आणि त्याचा स्क्वेअर, राईट. मग आपल्याला टी फाइंड करायचं आहे. आता इथून के Q1 Q2 बाय आर स्क्वेअर, इकडे काय झालं? एम आर 2π 4π स्क्वेअर बाय टी स्क्वेअर, आणि टी फाइंड करायचं ना. मग टी स्क्वेअर किती येणार? 4π स्क्वेअर एम आर क्यूब. आर क्यूब कसं आलं? हे आर गेट मल्टिप्लाय विथ दिस आर डिवाइड बाय के टाइम्स Q1 Q2 and t square. T is 4π square m r cube divided by k Q1 cube raised to what?
इज अ टाइम पिरियड. बरोबर आहे. नथिंग बट ऑप्शन ए. मग हा प्रॉब्लेम तुम्ही जर डायरेक्टली सॉल्व्ह करायचं म्हटलं लक्षात येण्यासाठी, तर पण केप्लर्स लॉ यूज करू शकतो. म्हणजे जसं सॅटेलाइट मुव्हिंग अराउंड दी अर्थ, लाईक दॅट चार्ज मुव्हिंग अलॉंग अराउंड दी अनदर चार्ज. मग त्यामध्ये टाइम केप्लर्स लॉ काय, टी स्क्वेअर प्रोपोर्शनल टू व्हॉट, आर क्यूब. मग ह्यामध्ये ते एकालाच मॅच होत होतं ए ला, त्यामुळे चाललं असतं. ओके, डायरेक्टली ऑप्शन इज ए. बट करेक्ट थेरी म्हटलं तर ही आपल्याला यायला पाहिजे. तुम्ही मी आता वर्गामध्ये ऍटलिस्ट घेतलंय, असंच घेतलंय.